असं आहे, मग शिंदे साहेबांसोबतचाही भाजप आवडत नाही, अजित पवार सोबतचाही भाजप आवडत नाही. मग भाजप हा देशाची सेवा करणारा पक्ष आवडतो. आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 16 तारखेला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी येणार असून या बैठकीमध्ये अतिशय टाइम बाउंड कार्यक्रम व घोषित केलेल्या निर्णयाची वेगाने अंमलबजावणी यासाठी आज या आढावा बैठकीत जिल्हा, त्या जिल्ह्याचे प्रश्न, प्राधान्य व यासोबतच मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या संदर्भात नियोजित कार्यक्रमाचा आढावा या बाबतीमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली. विकासाच्या संदर्भामध्ये रोजगार, सिंचन, शिक्षण व पायाभूत सुविधा याबद्दलच्या मोठ्या प्रमाणावरच्या सूचना करण्यात आल्या. या सूचनेनुसार माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून यातील महत्त्वाचे जे विषय आहेत या विषयावर मंत्रिमंडळाची मान्यता द्यावी असं साधारणतः आजच्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलं आहे. कृषी क्षेत्राच्या संदर्भात काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली आणि त्यासाठी सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता द्यावी असेही काही जिल्ह्यातून प्रस्ताव आले. संभाजीनगर येथे 15, 16, 17 या 3 दिवसात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून मग मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाबद्दल परिसंवाद असेल, प्रभात फेरी असेल, मॅरेथॉन असेल, माननीय मुख्यमंत्री व माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही उद्घाटन असतील, भूमिपूजन असतील व यासोबत 16 तारखेला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून मराठवाड्याच्या विकासाचा संकल्प करत व या मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण करत एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन 16 तारखेला 4 वाजता करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. यासाठी देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा साहेबांना या बाबतीतलं निमंत्रण मी स्वतःही दिलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भेट घेऊन हे निमंत्रण दिलेलं आहे. आपल्या सर्वांना याची माहिती आहे की 565 पैकी जेव्हा 562 संस्थानांनी भारत देशात विलीन व्हावण्याच्या दृष्टीने संमती दिली, 3 संस्थानं जुनागड, काश्मीर आणि निजाम हैदराबाद संस्थान हे मात्र विलीन होण्यासाठी अनुकूल नव्हते. हैदराबाद संस्थानाने तर दबाव टाकत माउंट बेटन यांना हाताशी धरत तेव्हा ॲग्रीमेंट ऑफ असोसिएशन केलं व ॲग्रीमेंट ऑफ असोसिएशनच्या अटीचं उल्लंघन करत संयुक्त राष्ट्रसंघाकडे स्वतंत्र देश व्हावा या दृष्टीने प्रयत्न केला. त्यांना स्वतःची आर्मी ठेवण्याची अनुमती नसतानाही ॲग्रीमेंट ऑफ असोसिएशनचं उल्लंघन करत स्वतःची आर्मी ठेवण्याचाही प्रयत्न केला आणि मराठवाड्याच्या व हैदराबाद संस्थानाचा निजामाच्या तावडीतून जेव्हा आवाज बुलंद व्हायला लागला तेव्हाचे अत्याचार हे काटे आणणारे. आणि या बाबतीमध्ये 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा हा देशाच्या स्वातंत्र्यानंतर थोडासा उशिरा स्वातंत्र्य प्राप्त झालं.
हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या दृष्टीने सर्वंकष मराठवाड्याचा विचार करत याचा विकासाच्या बाबतीमध्ये काही नियोजन करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी एकत्रितपणे मागच्या मंत्रिमंडळामध्ये विचार केला। मंत्रिमंडळाची बैठक तर होईलच, पण याशिवाय यावर आधारित 3 दिवस भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमही होईल आणि हा उत्सव उत्साहामध्ये साजरा केला जावा। या अमृत महोत्सवी वर्षाला साजरं करत असताना सारी ऐतिहासिक तथ्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलं। मी विस्तृत आता खूप डिटेलमध्ये सांगणार नाही आणि नंतर मात्र पुढच्या 8 तारखेला जेव्हा विस्तृत पत्रकार परिषद होईल तोपर्यंत कार्यक्रमाचं सर्व नियोजन झालेलं असेल आणि तेव्हा मात्र आपण विस्तृतपणे चर्चा करू। आता काही प्रश्न असतील तर विचारू शकतो। मला असं वाटतं की या संदर्भात अनेक कार्यक्रम झाले, कदाचित आपल्याला माहीत नसतील। काही कार्यक्रमाच्या तर उद्घाटनाला मी गेलो आहे, नांदेडमध्ये कार्यक्रम झाला आणि आता त्यांनी कार्यक्रमाची माहितीही दिली। त्यामुळे घाईघाईनी कार्यक्रम केला जातो आहे अशातला तर काही भाग नाही। असा आहे, निधी आता नाही, 100 कोटीला मान्यता स्थायी स्वरूपामध्ये संभाजीनगरमध्ये याचं स्मारक व्हावं। ते स्मारक हे फक्त दगडा भिंतीचं असता कामा नये, ते ज्ञानवर्धक असावं। या दृष्टीने त्याला 100 कोटी दिले, त्यापेक्षा जास्त निधी लागायचा असेल तर तोही देण्याचं कबूल झालं। पण जेव्हा एखादा आपण स्मारक करतो तेव्हा ते घाईघाईने होऊ नये, त्याची जागा निश्चित केली। 4.5 एकर जागा आता निश्चित झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ती जागा तिथं त्यामध्ये निश्चित करण्यात आली आहे। त्याचं डिझाईन करताना ते या देशातलं उत्तम व्हावं हा त्या मागचा भाव आहे। सुशोभीकरण तर या 3 दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पैसे दिले। ते आता उदाहरण आहे, जसं रेशीम संचालनालयाच्या माध्यमातून जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रेशीम होतं, किंवा उस्मानाबाद आहे म्हणजे धाराशिव। आता इथं मोठ्या पद्धतीने धाराशिवच्या शेळीचं केंद्र असेल, लातूर असेल, तिच्या गायीच्या संदर्भातलं वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक प्रस्ताव आहे। आता मी विस्तृत खूप वेळ झाले। काय तुम्ही काय म्हणाले? नाही, एकूण प्रस्तावाची संख्या मोठी आहे, पण त्याचा अभ्यास करून त्याच्यापैकी आत्ता 16 तारखेला जे कॅबिनेट आहे त्यामध्ये सर्व प्रस्ताव तर आत्ताच्या आत्ता घेता येणार नाही। त्याच्यातले काही निवडक प्रस्ताव, जसं निजामकालीन जर संभाजीनगरमध्ये निजामकालीन 16 पोलीस स्टेशन आहे, त्यापैकी 6 नवीन झाले, 10 जुनेच आहे। मग आता निजामकालीन 10 नवीन करता येईल का ती निजामकालीन नष्ट करून? तर मग तो प्रस्ताव कदाचित विचारात येईल। अशा काही प्रस्तावावर त्याची आज स्वतंत्र बैठक नाही, वेगळ्या अभावी आतापर्यंत आता 1 मे 1960 पासून किती घोषणा झाल्या हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे। हा काही एवढे नाही, मला वाटतं मग 7 वर्षापूर्वी जी घोषणा झाली त्याचा विचार झाला नाही, पण तुम्ही सुचवलं तर ती माहिती घेता येईल। पण तुमच्याकडे काही माहिती असेल तर तुम्हालाही देता येईल, त्याच्यामध्ये काय अडचण नाही। निधीची कमतरताच नाही। 6,02,008 लक्ष कोटीचं महाराष्ट्राचं बजेट आहे, त्यामुळे निधी हा विषय नाही आहे। उत्साहामध्ये साजरा व्हावा हा महत्वाचा भाग आहे। निधीमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम हा बांधून ठेवायचा हे काही उचित होणार नाही। आवश्यक तो निधी उपलब्ध केला। 16 तारखेलाचं आपण निमंत्रण दिलं आहे, 17 तारखेला ते हैदराबादला जाण्याची शक्यता असल्याने आपण 16 तारखेला
कारण एकाच दिवशी मग 2-3 ठिकाणी करतात. हा स्वीकार्य का आता आपण निमंत्रण दिलं आहे, त्यांच्याशी व्यक्तिगत मी स्वतः फोनवर बोललो आहे आणि त्याचं साधारणतः जी पद्धत असते एवढ्या लवकर ते निमंत्रणाचं उत्तर येत नाही, पण येईल, काही अडचण नाही. मराठवाड्यासाठी राष्ट्रीय पातळीवरून कुठला मोठा निधी किंवा काही योजना देण्याचा ह्या अमृत महोत्सव वर्षामध्ये काही विचार आहे का, त्या संदर्भात चर्चा झाल्या का किंवा काही वेगळ्या त्याची चर्चा झाली आहे. फक्त त्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये या क्षणी आत्ता त्या प्रस्तावाबद्दल केंद्र किंवा राज्य किंवा संबंधित विभाग या विभागामध्ये सद्यस्थितीत त्याची काय पोझिशन आहे हे तर इथं कोणाला माहीत नव्हतं ना. समजा आता इथून शिर्डीपर्यंतचा एक रस्ता करायचा असेल, शेवटी 16 तारखेच्या घोषणा हा आमचा आग्रह आहे की त्याच घोषणा करा ज्या घोषणा एका विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करता येईल. आणि म्हणून त्याच्यातले जेवढे निवडक प्रस्ताव आहे ज्याला मॉनिटर करता येईल, आवश्यक असेल तर 3-4 रिटायर्ड IAS ऑफिसर बसवून आपण ते विशिष्ट मर्यादेतच केलं पाहिजे. हे सर्वसामान्य वातावरणामधल्या घोषणा नव्हे, या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या घोषणा असल्याने या प्रत्येक प्रस्तावामध्ये कुठंही अडचणीचं विष कागवता कामा नये. हे अमृत महोत्सवाच्या घोषणा या अमृतच असाव्यात या दृष्टीने अभ्यास करून त्याचा निर्णय करायचा. अनेक निर्णय आले आहेत, अनेक प्रस्ताव आले आहेत. यावर आता पहिली आमची चर्चा होईल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत, आणि मग मराठवाड्याचा एक कालबद्ध कार्यक्रम. अन्यथा मग या अगोदर आपण 1 मे 1960 पासून पाहतोय की मग तो कालबद्ध होत नाही, तो फक्त घोषणाबद्ध होतो. तर तो घोषणाबद्ध होता कामा नये, तो कालबद्ध व्हावा एवढी अपेक्षा. मराठवाड्याचा विकास आणि पाण्याचं नातं तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आता सुद्धा दुष्काळाच्या दारात मराठवाडा उभा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी घोषणा केली होती की कोकणातलं जे समुद्रात पाणी जातं ते मराठवाड्याला वळवण्यासाठी ही फक्त घोषणाच झालेली नाही. घोषणा नाही, शेवटी जेव्हा एखादा, जसं आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीड होतं, मला आठवतं की बबनराव लोणीकर आणि मी, तेव्हा माझा संबंध डायरेक्ट नव्हता. माझा मराठवाड्याशी एवढा संबंध चांगला आहे हे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. तेवढ्या प्रेमापोटी, कारण मराठवाडा म्हणजे माझी सासूरवाडी आहे, सासूरवाडीची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून मी स्वतः, तेव्हा माझा संबंध नसताना मी मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी गेलो. हा दुष्काळात आहे म्हणून त्याचं परिवर्तन व्हावं म्हणून तर जीव तुटतो ना. आणि मी स्वतः गेलो, आम्ही मराठवाडा ग्रीड तयार केली, तेलंगणामधल्या ग्रीडचा अभ्यास केला. पण नंतर तुम्हाला माहीत आहे की 2 वर्ष 8 महिने हा जो काही आमचा दीर्घकालीन, त्याच्यामध्ये ती मराठवाडा वॉटर ग्रीड रद्द झाली. आता पुन्हा एकदा काही गोष्टीवर निर्णय होतो. पुन्हा तुम्हाला सांगतोय, आता मी व्यक्तिगत वैशिष्ट्यपूर्ण काम आता सांगणार नाही. याच्यामधला प्रत्येक प्रस्ताव हा अभ्यासपूर्ण विचारांती जो पूर्ण होऊ शकेल त्या 16 तारखेच्या कॅबिनेटमध्ये त्वरित त्याला मान्यता असावी एवढा प्रयत्न आपण करणार आहोत. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. हो हो, आणि तुम्ही सुद्धा बातमी देताना जावयाचं बरोबर छापा, नाहीतर शास्त्रानुसार त्याचेही मग फळ भोगावे लागतील. मंत्रालयाबाहेर मेट्रोचं काम सुरू असताना मंत्रालयाबाहेर मोठा आवाज आहे, त्यामुळे अनेक मंत्र्यांच्या गाड्या फुटल्या. तुमची देखील गाडी त्याच्यामध्ये. अरे हे माहितीच नाही मला. कोणती गाडी? तुमची गाडी मुंबई कधी आत्ता कधी झालं? आज? अरे मी तर सर्वात पहिलं घर माझंच आहे तिकडे. नाही, पण माझी गाडी नसेल, कारण माझी गाडी इथं आली आहे. माझ्या ते समाजात माझं घर आहे. अनेक गाड्या, त्यामुळे तुमची गाडी देखील. असं आहे, हे असू शकतं, तर ती माहिती 2 मिनिटं हिंदीत द्या ना थोडंसं. असं आहे, इंडियाच्या बैठकीत पहिली गोष्ट जर तुम्ही अनुभवली असेल तर शिवसेना आणि काँग्रेसचा शरद पवार साहेबांवर विश्वासच नाही आहे. आणि शरद पवार साहेबांनी सुद्धा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय सूचक वाक्य वापरलं. एकदा इकडे बघितलं, एकदा इकडे बघितलं. 2 बाजूला 2 नेते, एक शिवसेनेचे होते आणि दुसरी काँग्रेसचे होते. आणि ते असं म्हणाले की पंतप्रधान महोदय जेव्हा आरोप करतात काँग्रेसवर किंवा राष्ट्रवादीवर, तर यांची चौकशी पंतप्रधान महोदयांनी केली पाहिजे. याचा अर्थ त्यांच्या एका बाजूला एक नेते होते, ते चौकशी करण्याचं जे सुतवास ते करताय. आणि या इंडियाच्या बैठकीत तुम्ही बघितलं असेल
एनडीए जर या इंडियामधून मायनस केलं तर फक्त आय आणि आय राहतात, बाकी काही शिल्लक राहत नाही. मी आणि मी. आणि यांच्या शब्दाची रचना काय होती म्हणजे लालू प्रसाद यादव निघाले आहे मोदीजीच्या नरडीवर बसायला. ते मोदीजीच्या नरडीवर बसतील की नाही मला माहीत नाही, पण यांना मात्र जनता लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीत तिरडीवर नेल्याशिवाय राहणार नाही. यांची शब्द रचना, यांचे निम्न शब्द, यांनी एकही कार्यक्रम आखला नाही. यांना विचारलं की तुमचा उमेदवार कोण, तर पंतप्रधानाचा उमेदवार नाही म्हणाले. एक बोर्ड लावताय नितीश कुमार की पंतप्रधान होतील, केजरीवालचे बोर्ड लागले हे पंतप्रधान होतील, अखिलेश यादवचे बोर्ड लागले हे पंतप्रधान होतील. आता एवढ्या देशाच्या गाडीवर विकासाच्या ड्रायव्हर बसवले स्टेअरिंगवर, ते या गाडीचा चकनाचूर झाल्याशिवाय राहणार नाही. या लोकांना हे सर्व समजत आहे, हे सर्व सत्तेसाठी एकत्र आले आहे. ह्योच खुर्ची पाहिजे हा या मागचा भाव आहे. हे सत्तांध आहे, हे स्वार्थी आहे. जे लोक भारत मातेचा मृत्यू झाला असं म्हणतात त्यांना भारत माताही समजली नाही आणि भारत मातेचे राष्ट्रभक्त वीर पराक्रमी पुत्र समजले नाही. अरे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महाराणा प्रतापाचा देश आहे आणि तुम्ही असं सांगता की भारत मातेचा मृत्यू झाला. जाऊन अमेरिकेमध्ये भारत देशाविषयी निम्न शब्द वापरता, निंदा करता. माफी तुम्ही मागितली नाही, पण या देशातली जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही इंडिया शब्द कोणी दिला? इंडिया शब्द इंग्रजांनी दिला आणि तुमची विचारसरणी सुद्धा तीच इंग्रजी आहे म्हणून तुम्ही हा शब्द निवडला. तुम्ही हिंदुस्थान का नाही निवडला, तुम्ही भारत का नाही निवडला, बरोबर इंडिया शब्द निवडला कारण इंग्रजांचा वारसा तुम्हाला चालवायचा आहे. ह्युमनी काँग्रेस काढली आणि आता तोच वारसा तुम्ही चालवता. तुम्ही जाती जातीमध्ये विष कालवता, कधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करता. खरं तर हे आघाडी दर बैठक घेते. पटण्याला राहुल गांधीजीच्या लग्नाची चर्चा केली, बंगलोरमध्ये गेले, 26 पक्ष एकत्र आले, याचा आनंद घेऊन मेजवान्या झोडल्या आणि आता महाराष्ट्रात येऊन मुंबई तोडणार अशी अफवा पसरवताय, महाराष्ट्राचा अवमान करताय. महाराष्ट्राच्या जनतेला हे समजू शकले नाही, मुंबईच्या जनतेला समजू शकले नाही. जगातली कोणतीही ताकद मुंबईला महाराष्ट्रापासून अलग करू शकत नाही. तुमच्यात ताकद आहे तर तुम्ही सांगा. कर्नाटकचे मुख्यमंत्री तुमच्या बैठकीत येत आहे, तिथून तुम्ही सांगा कर्नाटकने ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात द्यावं की आमचे जेवढे गावं आहे ते आम्ही महाराष्ट्राला परत करू. तर इंडियाची बैठक मुंबईला झाली ती काही सार्थकी लागली नाही. तर तुम्ही तुमचं कुटुंब, बाप मुख्यमंत्री, पोरगा पर्यावरण मंत्री, मामा सिंचन मंत्री, भाचा ऊर्जा मंत्री, हे जे यांचे नवीन पारिवारिक राजकारण सुरू आहे यांच्या नेतृत्वामध्ये या देशाचं कधीही कल्याण होऊ शकत. असं तुमचा समज आहे की ते म्हणताय? तुम्हाला काय वाटतं? अरे तुम्ही मतदार आहे ना, ते तर तसंच म्हणणार आहे. अहो नाही, मी यासाठी बोलतोय की शेवटी भारत मातेचा मृत्यू झाला हे तुम्ही ऐकू शकत असाल, मी नाही ऐकू शकत. तुम्ही अमेरिकेत जाऊन भारताची निंदा कराल हे तुम्ही सहन कराल पत्रकार म्हणून, मी नाही सहन करू शकत. आमचं राजकारण हे काही सत्तेसाठी खुर्चीसाठी नाही आहे आणि म्हणून 15-15 वर्ष विरोधात राहिल्यावरही आम्ही कधी मोह नाही केला. म्हणून चीड येण्याचं कारण सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही भारत मातेचा मृत्यू झाला म्हणता. काही आहे की नाही? भारत मातेचा मृत्यू झाला काय तुम्ही भारताला समजून घेत ग मग? आणि तुम्ही देशाचं नेतृत्व करायला निघाला. अशा माणसाला प्रधानमंत्री बनवण्यापासून जीव गेला तरी बेहतर, पण ताकद प्रत्येकाने गावली पाहिजे. असं आहे, मला शिंदे साहेबांसोबतचाही भाजप आवडत नाही, अजित पवार सोबतचाही भाजप आवडत नाही. मला भाजप हा देशाची सेवा करणारा पक्ष आवडतो. कोणाच्या सोबत असल्याने अडचणी येत नाही. मी मागेही सांगितलं, मागा प्रश्न विचारला, म्हणाले तुम्ही पक्ष फोडता. अरे रावणाच्या अत्याचाराच्या विरुद्ध त्यांचे सख्खे भाऊ प्रभू रामासोबत आले तर काय प्रभू रामाला तुम्ही पक्ष फोडला म्हणून आरोपी कराल का? असा आहे की एखादा व्यक्ती, एखाद्या पक्षाचा नेता, विश्वगौरव, देशगौरव, जननायक
9 वर्षामध्ये ज्यांनी या देशाची प्रगती एका विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचवली त्यांना पाठिंबा देण्यासाठी येत असेल तर शेवटी त्याचं स्वागत केलं पाहिजे. अजितदादा, एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, मी, आम्ही सर्वजण काय व्यक्ती आधारित राजकारण करत नाही. आमचं राजकारण हे सेवा आधारित आहे. आमचं म्हणून तुम्ही सांगा ना, 1 मे 1960 पासून काँग्रेस 48 वर्ष 2 महिने 47 वर्ष 2 महिने 1 दिवस सरकारमध्ये होतं. आता हे 2 वर्ष 8 महिने. एकदा तरी यांच्या भाषणात आम्ही हे केलं आणि भाजपनी बदललं आणि भाजप यापेक्षा चांगलं काम करत नाही असं म्हणतात का? आलेत की डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरे, आलेत की मोदीजींना शिव्या देणे, अमित भाईंबद्दल निम्न शब्दात बोलणे, मुंबई काहीतरी हटवताय अशाच गोष्टी करणे. मग एकही 2 वर्ष 8 महिन्यात यांच्याकडे सरकार होतं का नाही? नियमित कर्ज देणाऱ्याला तुम्ही 6 मार्च 2020ला घोषणा केली विधानसभेत, 8 मार्च 2021ला घोषणा केली, 11 मार्च 2022ला घोषणा केली. एक तांब्याचा पैसा दिला नाही. का नाही बघत त्याच्यावर? 50,000 रुपये जाऊन बांधावर आम्ही जाऊन शपथ घेतली, बांधावर का नाही दिले पैसे? असं आहे की चीड येण्याचं कारण यासाठी आहे, करायचं काही नाही. देवेंद्रजींनी 6,000 रुपये आता शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय केला. 1 रुपयामध्ये पीक विमा दिला. 1,59,60,00,000 लोकांनी पीक विम्यामध्ये अर्ज केले आहे. जीवनदायी योजनेमध्ये आपण 5 लक्ष केली, जी उत्पन्नाची मर्यादा होती ती काढून टाकली. 1000चे हॉस्पिटल 1,350 दिले. असं आहे. आता तुम्ही जे आता आपण जे म्हटलात की मला अजित पवारांसोबतचा भाजप आवडत नाही आणि मला शिंदेसोबतचा भाजप आवडत नाही, मला देश सेवेचा भाजप आवडतो, पण ही जी भूमिका होती देशाची होती, महाराष्ट्राची नाही, असं काय त्याचा अर्थ आम्ही घ्यायचा? नाही, साधं गणित आहे. एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला किंवा अजितदादांनी पाठिंबा दिला, तो पाठिंबा देताना जर तुम्ही त्यांची भाषणं ऐकलीत तर नरेंद्र मोदीजींसाठी आम्ही इथे येतोय. अजितदादांनी सुद्धा हेच सांगितलं. जर पत्रकार परिषद व्हिडिओ आहे आत्ताही, पत्रकार परिषदमध्ये ते सांगितलं की या देशाचं नेतृत्व राहुल गांधीजी करू शकत नाही, त्यासाठी मला ते योग्य वाटत नाही. आता हे ऐकलं की नाही ऐकलं? आमचा प्रश्न सरळ असा आहे की तुम्हाला अजित पवारांसोबतचा भाजप आवडत नाही आणि यांच्यासोबतचा शिंदेसोबतचा आवडत नाही. मला असं वाटतं की तुम्ही त्याला ट्विस्ट करू नका. तुम्हाला ट्विस्ट तुम्ही ट्विस्ट करू नका किंवा तुम्ही हा प्रयत्न करत असाल तर मीही बॅचलर ऑफ जर्नलिझमचा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. ठीक आहे ना? मी पास केली आहे डिग्री फर्स्ट क्लासमध्ये. तुम्ही ट्विस्ट करू नका. आवडायचा प्रश्न असा आहे की व्यक्तिगत राजकारण आवडत नाही. कोणताही पक्ष हा त्याच्या विचारावर आधारित आवडला पाहिजे. व्यक्तीवर आधारित पक्ष आवडतो का? हेच तर राजकारणामधलं फरक आहे 2 पक्षात. आम्हाला व्यक्तीवर आधारित राजकारण नाही. विश्वगौरव नरेंद्र मोदीजींना जेव्हा पाठिंबा दिला जातो तो व्यक्ती आणि तो पक्ष आम्हाला निश्चित आवडणार आहे. तुम्ही विचारलं की व्यक्ती आवडतात का? व्यक्ती आवडण्याचा प्रश्न नाही. नाही, ध्येय धोरणाला कधीच ती गंजगी देत नाही. नाही, हे तुम्हाला आहे ना चिंता जे वाटते ना तशी अस्वस्थता नाही आहे. हे बाह्य आहे. हे तुम्हाला वाटतं. माझा चेहरा पाहिल्यावर, अतुल सावेंचा चेहरा पाहिल्यावर अस्वस्थता वाटते का? अहो, कशाचीही कोणालाही असं नारायण कुचे आमदार आहे का? अस्वस्थ आहे का कोणाचं? काही चिंता करू नका. अस्वस्थता कोणाला? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.